जनजी बिघडली आहे का आपण त्यांना समजून घेत नाही. वधवा संवाद मध्ये आपले स्वागत. नमस्कार. आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि कदाचित थोडा वादग्रस्तही आहे. आपण अनेकदा म्हणतो की आजची जनजी बिघडलेली आहे, आजची जनजी कोणाचा ऐकत नाही, मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसतात, काम करण्याची तयारी नाही, संयम नाही, नात्यांची किंमत नाही आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखीच त्यांना हवी आहे. पण आज मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे, खरंच जनजी बिघडलेली आहे का, की आपण त्यांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत? विचार करा, थोडा विचार करण्याची गरज आहे. आपण ज्या काळात मोठे झालो त्या काळात एकच फोन घरात असायचा, तो देखील लँडलाईन. आजच्या मुलांच्या हातात संपूर्ण जग आहे. आपल्या एखादी गोष्ट शिकवण्यासाठी पुस्तक शोधावं लागायचं, परंतु आजच्या मुलांना काही सेकंदात गुगल आणि AI आणि चॅट GPT सर्वच उत्तर देतात. आपण एकाच करिअरचा विषय विचार करायचो, परंतु आजच्या मुलं करिअर, स्टार्टअप, फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, AI टेक्नॉलॉजी, बायोमेडिकल असे अनेक पर्यायचं जग पाहत आहेत. त्यांचं जगच वेगळं आहे, मग त्यांची विचार करण्याची पद्धत देखील वेगळी असणारच ना. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, काही गोष्टीबद्दल आपण जनजीवर नक्कीच प्रश्न उपस्थित करू शकतो, आणि ते म्हणजे मोबाईलचा अतिरेक आहे, सोशल मीडिया कंपॅरिझन वाढवत आहे, रील्समुळे अटेन्शन स्पॅन कमी होत आहे, इन्स्टंट सक्सेसची अपेक्षा त्यांच्या मनात वाढलेली आहे, आणि कधी कधी मेहनतीपेक्षा शॉर्टकटवर विश्वास ठेवला जातो. पण आपणही स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत ना. आपण मुलांना सतत म्हणतो, आमच्या काळात आम्ही खूप संघर्ष केला, आमचा काळ वेगळा होता. बरोबर आहे, संघर्ष केलेला आहे आपण त्यांच्या, परंतु आपल्या संघर्षाची तुलना त्यांच्याबरोबर करणं योग्य आहे का? आज त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांच्या चिंता वेगळ्या आहेत, करिअरची अनसर्टनिटी आहे त्यांना, सोशल मीडियामुळे सतत कंपॅरिझन होतो, स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे, मेंटल प्रेशर भयानक आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना सतत वाटत असतं की आपण पुरेसे चांगले नाही. इंस्टाग्रामवर कोणीतरी परदेशात फिरतो, कोणीतरी नवीन कार घेतो, कोणतरी टॉप करतो, कोणतरी सोशल मीडियामध्ये अवॉर्ड घेतो, कोणीतरी करोडपती झाल्याची स्टोरी सांगतो, आणि आपल्या मुलाला वाटतो की मी मागं पडतोय. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. कदाचित म्हणूनच आजच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त समजून घेण्याची आपल्यालाच गरज आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की जनजीने प्रत्येक गोष्ट योग्य केली पाहिजे. फ्रीडम सोबत रिस्पॉन्सिबिलिटी आलीच पाहिजे. टेक्नॉलॉजी सोबत डिसिप्लिन पाहिजेच पाहिजे. करिअर सोबत कॅरेक्टर देखील पाहिजे. सक्सेस सोबत ह्युमिलिटी ती देखील पाहिजे, आणि राईट सोबत रिस्पॉन्सिबिलिटीज देखील पाहिजेत. मित्रांनो, माझ्यामध्ये खरी समस्या जनजी विरुद्ध जुन्या पिढीची नाहीये. खरी समस्या वेगळीच आहे, आणि ती म्हणजे कम्युनिकेशन गॅप, किंवा आपण आपल्या काळात ज्याला म्हणायचो जनरेशन गॅप. मुलांना वाटतं आई बाबा आम्हाला समजत नाही, मम्मी पप्पा आम्हाला समजत नाही, आणि पालकांना वाटतं
की आपले मुलं आमचे ऐकतच नाहीत. त्यांना वाटतं की ते फार हुशार आहेत. दोघेही बोलत आहेत पण एकमेकाचं ऐकत नाहीत. कदाचित पालकांनी मुलांना थोडं कमी जज करायला हवं, कारण पालक मुलांना भरपूर जज करतात आणि मुलांना देखील पालकांना थोडी कमी आउटडेटेड समजायला हवं. प्रत्येक पिढीकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि ते शिकण्याची आपल्याला गरज आहे. आमच्या पिढीकडे अनुभव आहे, जमिनीवर काम करण्याचा अनुभव आहे. जेंजीकडे नवीन विचार आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आमच्याकडे पेशन्स आहे, आमच्याकडे स्पीड आहे, आमच्याकडे जीवनाचा अनुभव आहे, आमच्याकडे संघर्ष करण्याची गोष्ट आहे. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीची ताकद आहे. दोन्ही एकत्र आले तर काय होऊ शकतं याचा आपण विचार केला आहे का? म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मुलाने मोबाईल हातात घेतला तर लगेच म्हणू नका तू बिघडला आहेस. कदाचित एकदा त्याला विचारा, काय पाहतोस रे, मला पण दाखव ना, काय बघतोय तू. आणि जेनजी मधल्या मित्रांनो, पुढच्या वेळी आई बाबांनी तुम्हाला काही सांगितलं तर लगेच यू डोंट अंडरस्टँड, तुम्ही आउटडेटेड आहात असे म्हणू नका. त्यांनाही वाईट वाटतं. त्यापेक्षा एक विचार करा, कदाचित त्यांना सगळं काही समजतही नसेल आणि तुमच्यासाठी त्यांना काळजी नक्कीच असते. शेवटी प्रश्न हा नाही की जेनजी बिघडला आहे का नाही. शेवटी प्रश्न हा नाही की जेनजी बिघडला आहे का नाही. प्रश्न हा आहे की आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का. कारण पिढ्या बदलणार आहेत, टेक्नॉलॉजी बदलणार आहे, जीवनशैली बदलणार आहे. पण एक गोष्ट बदलायला नको आणि ती म्हणजे माणुसकी, नात्यातले संबंध हे बदलायला नको. आणि कदाचित आजच्या जेनजीला सुधारण्यापेक्षा आपल्याला त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज जास्त आहे. विचार करा, खरंच आपल्याला त्यांच्याशी संवाद करण्याची गरज आहे का नाही. जेनजी बिघडली आहे की आपण त्यांना समजून घेत नाही. हा प्रश्न फक्त माझा नाही, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या घरचा आहे की जेनजी बिघडली आहे की आपण त्यांना समजून घेत नाही. जेनजी बिघडली आहे का आपण त्यांना समजून घेत नाही. कुठेतरी येऊया, जेनजींना समजून घेऊन या, एक संवाद साधूया. त्यांनी आम्हाला समजावं, आम्ही त्यांना समजावं आणि निश्चितच या पिढीकडनं आपण देखील काहीतरी शिकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.